देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरामध्ये जनाक्रोश मोर्चे काढण्यात आलेले आहेत आणि आता हा मोर्चा मुंबईमध्ये सुद्धा निघालेला आहे। या जनाक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले असून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाले। हजारो मोर्चेकरी आपण पाहतोय जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मेट्रो ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात विविध घडामोडी घडत असताना आपण पाहिलेलं आहे। यापैकी अनेक आरोपींना अटक करण्यात आलेली, मात्र अजूनही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक नवे प्रकरण समोर येत असताना आज मुंबईत सर्वपक्षीय आंदोलन जे होत आहे ते होणार आहे। त्या घटनेला संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय आंदोलन आज मुंबईत होणार आहे। आम्हाला न्याय भेटला पाहिजे, मग तो जे सगळा समाज आहे, जे 18 पकड जातीतील लोक आहेत किंवा एक मानवी हत्या झालेली आहे, एका माणुसकीचा अंत झालेला आहे, त्याच्यातले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या भूमिकेत देशमुख कुटुंबीय, गाव, समाज आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सर्व संघटनेतील लोक आहेत, सर्व लोक आहेत की त्यांना न्याय पाहिजे आणि आम्ही त्याच भूमिकेत आहोत। एक ऑडिओ क्लिप आलेली आहे, काही व्हिडिओ क्लिप आलेले आहेत, सीसीटीव्ही फुटेज आलेले आहेत, त्यावरून स्पष्ट आहे की या लोकांनी यांना अभय दिल्यामुळे ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि ही मुळासकट जर संपवायचं असेल तर यांना पहिले जे प्रशासनातील हे धब्बे लावून घेतलेले अधिकारी आहेत, मॅनेज झालेले, गुंडांना पाळणारे, यांना संपवणं गरजेचं आहे। म्हणजे फक्त आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। अद्यापही एक आरोपी फरारच आहे। आम्ही तर न्याय लवकर मागतोय। जर पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आरोपीच नसतील तर आम्ही जो न्यायाचा खटला आहे तो पुढे कधी जाणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार। म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की जो आरोपी फरार आहे त्याला पण तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि जे कोणी त्यांना मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये सहआरोपी करा। कॅमेरामॅन नितीन सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। तर मुंबईमधल्या या जनाक्रोश मोर्चावर आपली अशीच नजर असणार आहे। तुर्तास आपण इतरही काही बातम्या बघूयात। बातमी आहे गोरेगावच्या दिंडोशी भागामधून। गोरेगावच्या दिंडोशी भागामध्ये एका गोडाऊनला आग लागलेली आहे। अग्निशामक दलाच्या 8 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। गोरेगावमधल्या दिंडोशी भागामध्ये अग्निशामक दलाच्या 8 गाड्या ही आग विझवण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। भीषण अशी आग गोडाऊनला लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये, मात्र या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुरीचे लोळ आपण पाहतोय आणि ही आग किती भीषण असू शकते याचा प्रत्यय आपल्याला या दृश्यांवरून येतो। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय जोडले गेलेले आहेत। संजय, प्राथमिक माहिती काय येते? कुणी अडकलेलं आहे का या आगीमध्ये? आग नक्की कशामुळे लागली आहे? मुंबईच्या दिंडोशी परिसरामध्ये, खडकपाडा परिसरामध्ये जे फर्निचरची दुकानं आहेत या दुकानांना साधारणपणे 11:20 आसपास आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। या आगीमध्ये परिसरातील जवळपास 6 ते 7 दुकानं आतापर्यंत जळून खाक झालेली आहेत। स्थानिक नागरिक जे होते या नागरिकांनी इतर दुकानातील नागरिकांना ताबडतोब बाहेर काढलेलं आहे। आग विझवण्याचा प्रयत्न देखील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे, मात्र आग जी आहे ती लेव्हल 2 ची असल्यामुळे या ठिकाणी आगीचे लोट देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या अग्निशमन दलाच्या ज्या आहेत त्या 8 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। त्या आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट नाहीये। आग जेव्हा विझवली जाईल त्यानंतर कुलिंग ऑपरेशन केले जाईल आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आत जाऊन आगीचं नेमकं कारण काय त्याचा जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हाच आगीचं प्राथमिक कारण जे समोर येईल। हे गोडाऊन नक्की कसलं होतं आणि आतमध्ये काही जण अडकल्याची अजूनही भीती आहे का? गोडाऊन जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फर्निचर मार्केट आहे आणि या फर्निचर मार्केटमध्ये जे आहे ते जुनं फर्निचर असतं किंवा नव्याने काही वस्तू बनवल्या जातात, कुशन असतात, गाद्या असतात आणि यामुळे जे ते आगीचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे। मात्र सध्या त्या गोडाऊन मध्ये कोणीही अडकलेले नाही अशी पोलिसांकडून आता माहिती समोर आलेली आहे। जी धन्यवाद संजय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण आता थेट मुंबईमध्ये गेलेलो आहोत। मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा सुरू आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात न्याय मागण्यासाठी हजारोंच्या संख्येने या जनाक्रोश मोर्चामध्ये नागरिक सहभागी झालेले आहेत। मुख्य म्हणजे देशमुख कुटुंबीय, सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे सुद्धा सहभागी झालेले।
डिसेंबर महिन्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता आणि या खुनासंदर्भात सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही एक आरोपी फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे आणि कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या। यासोबतच या आरोपींना गेल्या काही दिवसांमध्ये लपण्यासाठी ज्यांनी कोणी जागा दिलेली आहे त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। एका बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी अटकेत असताना दुसऱ्या बाजूला याच प्रकरणातील जे खंडणी प्रकरण आहे त्या संदर्भात वाल्मिक कराडला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाहीये, मात्र खून आणि खंडणी या दोन्ही गोष्टी एकच असल्याची माहिती, एकच असल्याचा आरोप वारंवार देशमुख कुटुंबियांकडनं यासोबतच मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्याकडनं करण्यात येतं। दरम्यान आता जो महामोर्चा जनआक्रोश मोर्चा आपण पाहतोय तो मुंबईतल्या मेट्रोपासून ते आझाद मैदानापर्यंत असणार आहे आणि या आधीच आपण पाहिलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी देशमुख कुटुंबियांशी बातचीत केली त्यावेळेस त्यांचं सातत्याने एकच मागणं आहे, जेही कोणी आरोपी आहेत आणि ज्यांनीही कोणी आरोपींना मदत केलेली आहे लपण्यासाठी त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपींना फक्त आणि फक्त फाशी द्या अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडनं होतीये। दरम्यान राज्यभरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार आंदोलनं झालेली आहेत। बीडमध्ये, परळीमध्ये, लातूरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन होत आहे। मुंबईमध्ये देशमुख कुटुंबीय पोहोचलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हे दोघेही या संपूर्ण जनाक्रोश मोर्चामध्ये उपस्थित असल्याचं चित्र आपण बघतोय। एका बाजूला देशमुख कुटुंबियांकडनं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर जोरदार आरोप होताना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आरोपींपैकी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याची खंत त्यांच्याकडनं व्यक्त होतीये। आंदोलनादरम्यान कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय राज्यभरामध्ये देशमुख कुटुंबीय आंदोलन करतातच आहेत आणि या आंदोलनामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह अंजली दमानिया, छत्रपती संभाजीराजे असे मोठे नेते सुद्धा सहभागी झालेले आहेत। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यांनी अतिशय उचलून धरलेले हे प्रकरण ते म्हणजे सुरेश धस, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात दररोज वाल्मिक कराड आणि त्यांच्या परळी गँग संदर्भातले नवनवे खुलासे दररोज करत असतात। त्यामुळे आता वाल्मिक कराड, त्याचा मुलगा सुशील कराड या सगळ्यांचे पाय हे आणखीन खोलात आहेत का असाच सवाल उपस्थित होतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आता तर आपण पाहतोय मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा सुरू आहे आणि आता दुसऱ्या बाजूला अंजली दमानिया यांच्याकडनं सातत्यानं आरोप सुरू आहेत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आता एक मोठी मागणी केलेली आहे। वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेली आहे। ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे आहेत आणि उद्या संभाजीनगर किंवा पुण्याहून तज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा आणि लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी दमानिया यांनी केलेली आहे। अटक केल्या दिवसापासून वाल्मिक कराडची तब्येत खराब आहे आणि त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान त्याचा रिपोर्ट आता सार्वजनिक करण्याची मागणी दमानिया करतायत। सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचा सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं। तर हे सर्व रिपोर्ट
सार्वजनिक करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि ते अगदी धडधाकट आहे, त्यांना काहीही झालेलं नाही आणि लवकरात लवकर त्यांना आर्थर रोड जेलमध्ये हलवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे। तर एका बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास संपत नाहीये, तोवर आता परळीमधले व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास अंबेजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आलेले। या आदेशानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी सरकारकडे केलेली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप आहे। एवढंच आम्हाला आहे की जे DSP चोरमले सर आहेत त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे। त्यांनी पण असा मतभेद न करता त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे। महादेव मुंडेच्या बी आत्म्याला शांती लाभली पाहिजे, हेच त्यांनी विचार करून, लेकराबाळांचा विचार करून त्यांनी योग्य ते न्याय दिला पाहिजे। आरोपी अटक करावा तो तत्काळ आम्हाला न्याय द्यावा। आरोपी कोण आहेत, मेन जे आरोपी ते अटक करावं DI साहेबांनी। त्याच्या जे त्यांना जेव्हा झालं तेव्हा तेच इथं ते DSP होते साहेब, चोरमले साहेब, ते स्पॉटवर बी आलते। त्यांनी तपास करावा तात्काळ आणि त्यांनी अटक करावं। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आता मुंडे हत्या प्रकरणाने सुद्धा कराडचं टेन्शन वाढवलेलं आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा कराड कनेक्शन असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता। दरम्यान ज्युनियर कराडचं यामध्ये हात आहे, म्हणजेच कराडचा मुलगा सुशील कराड याचा या संपूर्ण घटनेमध्ये हात असल्याची माहिती समजते। सरपंच हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणात चर्चेत आला असून वाल्मिकचा मुलगा सुशीलवर आरोप केलेले आहेत। कोण होता हा महादेव मुंडे आणि त्याचं आणि सुशील कराडचं नक्की कनेक्शन काय, त्या संदर्भातला आपण हा रिपोर्ट पाहूयात। देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला। महादेव मुंडे हत्येचं सुशील कराडचं कनेक्शन। ते ॲडिशनल सरांनी होतं, त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते। ते म्हणले फोन कुणाचे आलते। वाल्मिक नंतर धसांच्या टार्गेटवर ज्युनियर कराड। आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं वातावरण तापलं असतानाच आता बीडमध्ये आणखीन एक हत्येचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणात ज्युनियर कराड कनेक्शन असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात धसांनी थेट वाल्मिकचा मुलगा सुशीलचं नाव घेत खळबळजनक आरोप केले। त्यामुळे वाल्मिक पाठोपाठ मुलगा सुशील कराडच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मात्र हत्या झालेले महादेव मुंडे कोण आहेत ते पाहूया। महादेव मुंडे परळीतल्या कन्हेरवाडीचे दूध व्यावसायिक। 2022 मध्ये भोपळा गाव सोडून अंबाजोगाईला स्थलांतर केलं। वर्षभरातच महादेव मुंडेंची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती। 22 ऑक्टोबर 2023 ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात मृतदेह आढळला। 3 महिन्यानंतर कारवाई न केल्यानं व्यापाऱ्यांकडून परळी बंदची हाक देण्यात आली। तब्बल 15 महिन्यांपासून महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागला नाही। मात्र सुशील कराडनं मुंडे कुटुंबाला 150 कॉल केल्याचा आरोप होतोय। तर पोलिसांचे CDR तपासणीची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीनं केली। 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। फोन कोणाचे आलते हे तर सांगा ना। तर त्यांनी सांगितलं नाही, आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कुणाचा आला काय झाला फोन। मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा, त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी CDR काढा सर्व पोलिसांचा। महादेव मुंडे प्रकरणाचा तपास परळीच्या सानप नावाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यानं सुरू केला होता। मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना बदलीसाठी भाग पाडलं आणि आरोपींना वाचवल्याचं धस यांनी म्हटलंय। मात्र यामुळे वाल्मिकचा मुलगा सुशील कराडचे अनेक कारनामे समोर आले। मॅनेजरच्या घरात घुसून मुलीला मारहाण, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मॅनेजरकडून ट्रक, सोनं आणि प्लॉट हडपल्याचा आरोप। सुशील कराडकडे अवैध बंदूक असल्याचंही उघड। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण SIT कडे वर्ग केले, तर आता महादेव मुंडे हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी
धस यांनी पोलीस अधीक्षक कौवत यांच्याकडे केली. एवढंच नाही तर 15 दिवसात या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी धस यांनी केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ ज्युनियर कराडलाही जेरबंद केलं जाणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे आता ज्युनियर कराडचे पाय सुद्धा खोलात असल्याचं दिसतंय. दरम्यान वाल्मिक कराडने पुण्यामध्ये सरेंडर केलं. मात्र सरेंडर होण्याआधी कराड नक्की कुठे होता, त्यानं बीडमधून पुण्यापर्यंत प्रवास नक्की कसा केला आणि कराड पोलिसांना न सापडण्याचं कारण काय आहे, पाहूयात त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. सरेंडर आधी कराड कुठे होता? आधी बीडमध्ये तळ, मग पुण्यात पळ. सीसीटीव्ही फुटेज मधून धक्कादायक माहिती उघड. वाल्मिक कराड, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावलेला हाच तो संशयित आरोपी. तब्बल 22 दिवस सीआयडी आणि पोलीस यंत्रणेला झुंजवत ठेवणारा आरोपी. मात्र हाच वाल्मिक कराड 31 डिसेंबरला सकाळी 10:55 फिल्मी स्टाईलनं थेट पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतो. मात्र शरण येण्याआधी वाल्मिक बीडमध्ये तळ ठोकून होता हे आता स्पष्ट झालंय. कारण 30 डिसेंबरच्या मध्यरात्री कराड बीडमधून पुण्याला जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेत. काळ्या काचा असलेल्या 3 आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन कराड बीडमधून थेट पुण्यात पोहोचतो आणि त्याची खबरही कराडला पकडण्यासाठी जंग पछाडणाऱ्या बीड पोलिसांना लागत नाही. मात्र कराड बीडवरून पुण्याला कसा पोहोचला, पाहूया. 30 डिसेंबर रात्री 1:07. ठिकाण मांजरसुंबा पेट्रोल पंप. शरण येण्याच्या आधीच्या रात्री 1:07 कराडनं गाडीत पेट्रोल भरलं. यावेळी त्याच्या गाडीसोबत एक काळी आणि एक पांढरी स्कॉर्पिओ होती. रात्री 1:15 पेट्रोल भरल्यानंतर कराड आणि त्याचे साथीदार एका हॉटेलमध्ये जेवण करतात. रात्री 1:36 जेवणानंतर कराडचा ताफा बीड धाराशिव मार्गावरच्या पारगाव टोलवरून जातो. हाच मार्ग पुढे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. 31 डिसेंबर ठिकाण पुणे. सकाळी 10:55 वाल्मिक कराड सीआयडीला शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो. ठिकाण पुणे सीआयडी ऑफिस. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटातच कराड फिल्मी स्टाईलनं सरेंडर करतो. वाल्मिक कराड बीडमध्ये खुलेआम फिरत असतानाही पोलिसांना सुगावा न लागल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर धनंजय देशमुख यांनीही पोलिसांवर संशय व्यक्त केलाय. येताना इतक्या वाजता ते एका टोलवर होते, त्याचं देखील छायाचित्र येतं. हे सगळं एका पत्रकाराला कळतं आणि यंत्रणेला कळू नये म्हणजे याला काय बोलावं अशी स्थिती झाली आहे. म्हणून खरा तपास जर व्हायचा असेल तर तो जिल्ह्याबाहेरच होऊ शकेल. आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत. तिथले सीसीटीव्हीचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. वाल्मिकनं फिल्मी स्टाईलनं सरेंडर केलं. ती गाडी शिवलिंग मोराळेच्या नावावर आहे. याच गाडीनं कराड राज्यभर हिंडला. एवढंच नाही तर सरेंडर होण्यापूर्वी कराड बीडमध्ये तळ ठोकून होता. तो बीडमधून पुण्याला गेला. त्याचे सीसीटीव्ही सध्या समोर आलेत. मात्र पोलिसांनी कराडचा माग काढताना सीसीटीव्ही तपासले नव्हते का? कराडला पोलिसांचं अभय होतं का? याबरोबरच बीडमध्ये सरेंडर होणं शक्य असताना कराड पुण्यात शरण का आला, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर आपण बघतोय वाल्मिक कराड संदर्भातले स्पेशल पॅकेज आपण बघितलं. त्यानंतर थेट आपण मुंबईमध्ये पोहोचलेलो आहोत. मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा थेट आपण पाहतोय. मेट्रो पासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय आणि आता हे सर्व आंदोलक आझाद मैदानात पोहोचल्याची चित्र आपण पाहतोय. या मोर्चामध्ये
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित आहेत. फक्त मुंबईतच नाही तर याआधी राज्यभरात मोर्चे काढण्यात आलेले आहेत. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी, यांच्या न्यायाच्या मागणीसाठी सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे मोर्चे काढलेले आहेत. अनेक सरपंचांनी त्यांच्या ग्रामपंचायती काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात, आता काम बंद आंदोलन त्यांनी केलेलं होतं या अन्यायाविरोधात. आणि आता हा जनाक्रोश मोर्चा आपण बघतोय मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. जवळपास आता 2 महिने होतील या घटनेला, मात्र अजूनही आरोपींसंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आणि इतकंच नाही तर एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. दरम्यान वाल्मिक कराड ज्याच्यावर संशयाची सुई आहे त्याच्यावर मात्र अजूनही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडनं करण्यात येते. फक्त त्यांच्या कुटुंबियांकडनंच नाही तर संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. तर मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांची बेईमानी करणार नाही असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. कस काय नाही, आणि तुम्ही त्याला जे घेऊन पळाले ते 6 आरोपी कस काय नाही केले? आयला आमच्या पोरांना नुसती कमेंट टाकली, एखादं 8 महिने जेल भोगलो होते नी मुंबईत एका कमेंटवर, आणि तुमची गाडी घेऊन पळालाय. त्या केस पोलीस स्टेशनला एक गाडी धरून आणली, तिला झाकून ठेवलंय. कोणाची गाडी? ती राष्ट्राध्यक्षाची आहे का काय? बुलेट प्रूफ गाडी आहे, झाकून ठेवली, तिला काय होईल? मळपळण का काय त्याच्यावर? तुम्ही ते आरोपी केले का? कोणी घरी ठेवलं? याला आरोपी केलं का? तर नाही केलं. अरे यांना काय जातन काय राहावं? जातीचे मारून टाकायचे. यांचं काय, यांचं लिमिट आयुष्य, डबक्यात जगत येते बँडकासारखं. लिमिट आयुष्य, टोळी, गुंडगिरी, पद आणि सत्ता भोगणे, एवढंच काम यांचं. जात फेत काही कळत नाही. जातीचे मारले ती ह्यानी गचपाने धावण्याचे ह्यानी. आणि ही टोळी असली भंगार आहे ना या धनंजय मुंड्याची, त्यांचं देवस्थानावर सुद्धा ह्याच टोळीनं दुजा भाव निर्माण केलेला असावं. श्रद्धास्थानाला सुद्धा सोडलं नाही यांनी, ह्या टोळीने. इतके जायले ते, इतके जायले ते. त्यांच्यात नेते आहेत खूप. एक गोष्ट खरी आहे, अहंकारी आहेत ते, गर्विष्ठ पण आहेत, पण यांच्यासारखे नीच कामं नाही करीत. असल्या टोळ्या चालून मुर्दे पाडणं, दरोडे टाकणं, चोऱ्या करणं, छेडछाडी करणं, बलात्कार करणं, घरं जमिनी दाबणं, इतके नीच कामं नाही करत. हा, ते अहंकारी आहेत. या सगळ्या सिस्टीम मध्ये पोलीस पण तितके दोषी आहे अशी चर्चा. पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण आझाद मैदानाची दृश्य पाहतोय. आझाद मैदानामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आता व्यासपीठावर पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आता जनाक्रोश मोर्चा आज काढण्यात येतोय. दरम्यान देशमुखांना न्याय द्या या मागणीसाठी त्यांनी जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे. तर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आपलं उपोषण दुसऱ्या बाजूला सुरू केलेलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे, मात्र मराठा समाजाला आमचं सरकार न्याय देत आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिलेली आहे. मला असं वाटतं जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे. त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटतं की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे, तर त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे. आमचं सरकार न्याय देत आहे. एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने 14 ते 19 न्याय दिला, आणि आता माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत, तर जरांगेचं समाधान होईल. तर बावनकुळेंची प्रतिक्रिया आपण पाहिली. आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरल्यानंतर आमचं सरकार हे मराठ्यांना न्याय देईल असं बावनकुळे म्हणतात. एका बाजूला आपण ताज्या बातम्या बघतो, तर दुसऱ्या बाजूला आपलं पूर्ण लक्ष हे मुंबईमध्ये सुरू असलेल्या जनाक्रोश मोर्चावर आहे. तर आता बातमी आहे अमित शहांसंदर्भात. अमित शहा हे केवळ महाराष्ट्रातील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी महाराष्ट्रात येतात अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. संजय राऊतांना वेड लागलेलं आहे असं उत्तर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राच्या नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठीच येतात.
अमित शहा महाराष्ट्रात येतात ते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठीच येतात. अमित शहा या देशाचे सहकार मंत्री आहेत आणि अमित शहा जन्माला आले नव्हते तेव्हापासून या महाराष्ट्रामधलं सहकार हे देशाला एक मार्गदर्शक आणि आदर्श आहे. नाही, संजय राऊताबद्दल तर काय मला कळत नाही. वेळेपणा त्यांच्या डोक्याला लागलेला आहे. एक प्रकारचे वेळेपणाचं नेतृत्व आहे आणि संजय राऊतावर मी काही बोलू नये, कारण कालही संजय राऊत बोलले. म्हणजे संजय राऊत तर मला असे दिसतात की विश्वातले जर काही यादी केली जमिनीच्या व्हॅल्यूवर, जे उत्कृष्ट व्हॅल्युअर्स आहे जमिनीचे, सर्वात उत्कृष्ट विश्वविख्यात व्हॅल्युअर संजय राऊत दिसतील. तर संजय राऊतांनी अमित शहांवर निशाणा साधलेला आहे आणि त्यावर बावनकुळेंनी उत्तर दिलेले. दुसऱ्या बाजूला आझाद मैदानातली ताजी दृश्य आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. एका बाजूला ताज्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, तर दुसऱ्या बाजूला आझाद मैदानामध्ये जनाक्रोश मोर्चामध्ये नक्की काय परिस्थिती आहे ह्या सर्व इत्थंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.